आज आपण पिठलं बनवणार आहोत। त्यासाठी मी एक कांदा कापून घेतला आहे, मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची, कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आणि एक वाटीला कमी असं बेसन पीठ घेतलं आहे। गॅसवर मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकते। त्याच्यामध्ये राई टाकते, कांदा टाकते, कढीपत्ता घालते, मिरची टाकते, चांगलं हलवून घेते। बेसन पीठ मी बाउलमध्ये ओतून घेते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा पातळ घोळ बनवते। आता कांदा चांगला भाजून घेतला, त्याच्यात पाव चमचा हळद टाकते, हिंग टाकते थोडा, चवीपुरतं मीठ टाकते आणि असा घोळ करून घेतला ना आपण बेसनाचा, तो याच्यात मी टाकून घेते। याच्यामुळे गाठी होत नाही, बेसन पिठाच्या गाठी होत नाही असं टाकल्यामुळं, आणि ते चांगलं हलवून घेईल। कोथिंबीर टाकली आता। हे बेसन भाकरीसोबत खूप छान लागतं। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।